आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. श्रोते हो, आता माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आता प्रसारित करतो आहोत. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ऋतुचक्राप्रमाणे आपल्या आयुष्यातही एक बऱ्या वाईट अनुभवांचं चक्र हे चालूच असतं. याचा अनुभव आपल्या सर्वांनाच आहे. कोणतीच वेळ ही कायमस्वरूपी नसते. आपण प्रयत्न करत राहिलो, चिकाटी ठेवली तर चांगली वेळ ही नक्कीच आपल्या आयुष्यात येत असते. अशाच प्रकारचे काहीसे अनुभव असणारे एक आदरणीय व्यक्ती ज्यांची मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ते कोण आहेत, काय आहेत त्यांच्या आयुष्यातले अनुभव, जाणून घेऊया. श्रोतेहो नमस्कार. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर BM हिरडेकर यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. BM हिरडेकर याच नावानं हे व्यक्तिमत्व परिचित आणि प्रसिद्ध आहे, पण त्यांचं पूर्ण नाव हे भगवान महादेव हिरडेकर असं आहे. आणि ते स्वतः गमतीनं असं म्हणतात की आमची सगळ्यांची नावं ही देवांचीच आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये भगवान आहे, त्याच्यामध्ये महादेव आहे, किंवा तुमच्या आजोबांचं नाव विठ्ठल आहे. तर अशी हा गमतीचा भाग सोडला तर ते छोट्या नावानं प्रसिद्ध आहेत, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये शॉर्ट असं म्हणतो की डॉक्टर BM हिरडेकर. पण त्यांचं पूर्ण नाव भगवान महादेव हिरडेकर असं आहे. त्यांना आपण इथं निमंत्रित केलेलं आहे आणि आता त्यांच्याकडून आपण त्यांच्या जीवनाबद्दल एक धावता आढावा जाणून घेऊया. तर डॉक्टर हिरडेकर, आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की तुमचा जन्म कुठे झाला? माझा जन्म बाजारभोगावमध्ये झाला. पन्हाळा तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि तिथे एका मोठ्या कुटुंबात माझे 4 चुलते आजोबा, पण आजोबांना मी काही पाहू शकलो नाही. माझे वडील सर्वात लहान. 4 चुलते होते. एक शिक्षक होते, एक महाराजांच्या दरबारात होते आणि एक गावातच काम करत होते. आणि माझे वडील आणि माझे 3 नंबरचे काका हे शेतीमध्ये काम करत असत. असं बाजारभोगामध्ये जन्म झाला. काय जन्मतारीख किंवा साल? 12 मे 1954. 12 मे 1954. बर. हा. तर तिथून तुमच्या जीवनाची सुरुवात झाली. तर तुम्हाला आठवणारं जे बालपण आहे गावातलं, ते कसं सांगाल? काय गावातलं जे बालपण आहे त्याच्यामधलं मला माझी प्राथमिक शाळा आणि त्यावेळेचं बालपण आठवतंय. तर प्राथमिक शाळेमध्ये हे ज्या गुरुजींचं नाव मी आता घेतलं, ढवळे गुरुजी, त्या शाळेमध्ये खूप छान अशा प्रकारचे कार्यक्रम असायचे. शेती शाळा होती, तिथं काम करायचं. आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळी मी बालपण म्हणतो त्यावेळी आमच्या तिथे आमचं घर मातंग समाजाच्या वस्तीला लागून असं तिथेच आमच्या पाठीमागे आहे. तिथले सगळे मधुकर खवळे, जगन्नाथ खवळे, ही सगळी मातंग समाजातली मंडळी. आम्ही गोट्या खेळायचा एक डाव असायचा, छोटे पत्ते असतात त्याच्यातून बटन किंवा पेन्सिल त्यांनी खेळायचा, किंवा इस्टॉप नावाचा खेळ दडून बसायचा आणि शोधायचं, तो खेळ खेळायचा, नदीत पोहायला जायचं. असं खूप रम्य बालपण होतं. आणि अजून पुढे जरा गेल्यानंतर जे प्रश्न यायला सुरू झाले ते नव्हते. म्हणजे ते बालपण हे आपण जसं म्हणतो की बालपण हे फार निरागस असतं, कारण आपल्या काही मनामध्ये चिंता नसतात किंवा काही आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नसते आणि ते जसं जसं येईल तसं आपण ते स्वीकारत जातो आणि पुढे जातो. तर तुमची शाळा असेल तेव्हा त्या काळातली, ती कोणती होती? जीवन शिक्षण विद्या मंदिर ही प्राथमिक शाळा. ती 1ली ते 7वी पर्यंत होती आणि तिथे अतिशय चांगले शिक्षक होते. हे ढवळे गुरुजी मुख्याध्यापक, गणित आणि
मराठी शिकवायचे. खूप सुंदर कविता खूप सुंदर शिकवायचे. गणित खूप सुंदर शिकवायचे. केद कुलकर्णी नावाचे एक सर होते, ते इंग्लिश शिकवायचे. माझनाळ म्हणून तिथेच गाव आहे, तिथून यायचे. हिंदीचे काशीद सर म्हणून होते, ते हिंदी शिकवायचे. दिमा पाटील, दिनकर मारुती पाटील म्हणून एक शिक्षक होते, ते आमचे वर्ग शिक्षक होते 7वीचे. छान तयारी करून घेतली. पहाटेला आम्हाला शिकवणी असायची आणि पहाटेला ते उठवायचे. नदीकाठी ही शाळा होती आणि वळकटी घेऊन आम्ही शाळेत झोपायचं, शिकवणी असायची आणि ते उठवायचे. आठवड्यातनं एक दुसरा दिवस शेतीची शाळा होती, तिथे जपानी कोळपा किंवा काही टोकन करायचे असेल अशा वेळी शेतीत जायला लागायचं. ते गुरुजी पण आमच्या सगळे बरोबर असायचे. गॅदरिंग व्हायची, ते स्नेहसंमेलनं व्हायची. असं छान होतं, छान होतं. आणि नदीकाठी असल्यामुळे छान होतं. पूर आलेला असायचा त्यावेळी आमचे हे गुरुजीच लाकडं धरायला जायचे पुरातून आलेली. पट्टीचे पोहणारे होते ते. आणि मग मजा होती तशी. खूप चांगली शाळा होती, प्राथमिक शाळा खूप चांगली होती. त्या काळातल्या परिस्थितीचं वर्णन कसं कराल? म्हणजे घरात तुम्ही जसं उल्लेख केलात की चुलते होते तुमचे वगैरे, इतर मला माहिती झाली तेव्हापासून आम्ही वेगळे झालेलो होतो. म्हणजे चुलत्यांच्या त्या वाटण्या झाल्या होत्या, आमच्या एकत्र कुटुंब नव्हतंच. मग आमच्या वाट्याला जे आलेलं होतं ते थोडंसं आम्ही वाटून घेतल्यानंतर जी परिस्थिती होती त्यावेळी मोठा भाऊ हा व्यसनी असल्यामुळे आम्ही थोडे दिवस त्या घरात राहिलो. पण जसं जसं पुढे दिवस जायला लागले तसं तसं अडचणीचंच होतं ते घर. 3 भावाने एका चुलत्याने वेगळं घेतलेलं आणि 2 चुलत्यांचं तिथंच होतं आणि आम्ही. तर त्याच्या त्रासामुळे आम्ही घराच्या बाहेरच पडावं लागला आम्हाला. म्हणजे तो यायचा, दारू पिऊन त्रास द्यायचा. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लोकांच्या घरात राहिलो. आणि मग ते विशेषतः हायस्कूलचं शिक्षण, माध्यमिक शाळेतलं शिक्षण, तिथून त्या त्रासाला सुरुवात झाली. आणि मग ते फार गरिबी म्हणजे जेवायला मिळत नाही असं नव्हतं, पण मानहानीचं होतं, अवहेलनेचं होतं, भटकंतीचं होतं. काही वेळा लोक म्हणायचे तुमचा त्रास आम्ही का घ्यायचा असं. पण बऱ्याच लोकांनी असा आसरा दिला. कोणाच्या पडवीला, कोणाच्या खोपीमध्ये, कोणाच्या घरामध्ये. असं चुलते वगैरे होते, दुसरे चुलते, चुलत चुलते, अशा काही लोकांनी आश्रय दिला. आणि वडील एसटीवरती हमाल म्हणून काम करायचे. शेती होती ती आम्ही कसू शकत नव्हतो. 1-1.5 एकर शेती होती, पण ती त्या भावाच्या त्रासामुळं घाण ठेवलेली. दुसरे काका, चुलत काका वगैरे करायचे. त्यामुळे वडील काही त्या एसटीच्या हमालीतून काही मिळेल ते. आणि ते जनावरांच्या विक्रीमध्ये मध्यस्थीचं जे काम, हेडे म्हणतात त्याला, ते करायचे. ते कधीतरी कोल्हापुरात, कधीतरी आमच्या गावामध्ये ते काम करून त्यातून थोडे पैसे मिळवायचे. बाकी म्हणजे हलाखीची परिस्थिती होती, पण अगदीच दारिद्र्य असं इतकं पण नव्हतं. इतकं. आई काय करायच्या? आई घरकाम करायच्या. आई घरकाम, गृहिणी म्हणून. आई चांगल्या घरची होती. म्हणजे ते माझं जे आजोळ आहे तरी श्रीमंता घरची होती. मग तुमच्या जीवनावर जो साधारण प्रभाव आहे तो आई वडिलांच्या पैकी जास्त कुणाचा होता? आईंचा जास्त. आईंचा जास्त. वडिलांची करडी शिस्त आणि आईंचा अत्यंत प्रेमळपणा. असं म्हणजे ती गावातली एक चांगली आई होती. म्हणजे बऱ्याच लोकांना तिला बापूची आई म्हणायची. वडील बंधूच्या नावाने तिला म्हणायचे बापूची आई. ज्याने तिला त्रास दिला तिचं नाव होतं, तिचं नाव, ओळख त्याची होती. बापूची आई म्हणायची. मग पुढे तुम्ही 7वी नंतर किती गावातली? 7वी नंतर हायस्कूलला गेलो. हायस्कूलला 8वी ते 11वी 4 वर्ष होती त्यावेळी. म्हणजे मॅट्रिक होतं त्यावेळी. तर तिथे पण हे जे मी आता सांगितले ते वनिरे सर, मायनेकर सर, आता इथे कोल्हापुरात एक सर आहेत BM पाटील सर, ते नंतर विद्यापीठ हायस्कूलला आले, सप्रे सर, विशेषतः मुख्याध्यापक, ही सगळी मंडळी खूप चांगलं शिकवणारी मंडळी भेटली. आणि तिथून मी शिकून बाहेर पडलो. परंतु अभ्यासाचं वातावरण नव्हतं. कुणाच्या तरी घरी राहिलं तर तिथं वाचायचं आणि तिथेच काहीतरी अभ्यास करायचा, अशी परिस्थिती होती. पण मी पास झालो. खूप चांगल्या गुणांनी नाही, पण 47% गुणांनी त्यावेळी SSC ला पास झालो. सर्व विषय सोडून इंग्रजीसह. त्यावेळी इंग्रजी शिवाय पण पास होता येतो. पुढे जायचं. पण आता तुम्ही जो काही एक पार्श्वभूमी सांगितली, कौटुंबिक पार्श्वभूमी, थोडीशी जरा नाजूक परिस्थिती म्हणूया किंवा त्या ह्याच्यामध्ये, तर 10वी पर्यंत शिकत असताना तुमचं असं काही तुम्ही ठरवलं होतं का की मला पुढे शिकायचं आहे, मला पुढे नोकरी करायची आहे, किंवा असं काही तुमच्या डोक्यामध्ये तेव्हा विचार घडत होते का? त्यावेळी असं मी ठरवलं होतं की माझ्या वडिलांना आता जे काम करायला लागतंय, एका चांगल्या फॅमिलीमधले, कुटुंबामधले असून म्हणजे त्यांच्या वाट्याला आलेली जमीन ही कमी आहे, ती कशी वाटणी झाली न सांगण्यासारखी. सर्वात मोठे आहेत त्यांना जास्त, सर्वात त्याच्यानंतर आहेत त्यांना त्याच्यानंतरची 3ऱ्या क्रमांकावर आहे
त्यांना त्याच्यानंतरची आणि मग सगळ्यात कमी आमच्या वाट्याला. आली, मग हां. त्यावेळी मी म्हणालो की आली तर आली. आता आपण काय करायचं की ज्या 2 बंधूंनी आपल्या आई-वडिलांना आधार देऊ शकले नाहीत. एक बंधू गावात होता आणि एक बंधू 7वी नंतरच शाळा सोडून कोल्हापुरात आला होता. तो वेगळी कामं करायचा. हो. पण यांना आधार नव्हता. हां. तर मी त्याच वेळी ठरवलं होतं की आपण भरपूर शिकायचं आणि आई-वडिलांचं आत्ता जे आयुष्य आहे ते सुखकर करायचं. त्यामुळे आणि खडतल आपलं आयुष्यातून त्यांना बाहेर बाहेर काढायचं. काढायचं आणि आपण उभं राहायचं. अच्छा, हां. कारण ते एसटीच्या टपावर उभे राहिले की मीही कधीतरी उभा राहायचं तर मला वाटायचं की मला एवढं भासते पायाला राहायला, हो, 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 दुपारी बरोबर. वगैरे चप्पल घालता येत नाही ती सरकते कारण तो पत्रा असतो. हो, हो. तर माझ्या वडिलांचं काय होत असेल मग त्यांच्या रात्री पायाला मी तेल लावायचा. अच्छा. या सगळ्या याच्यातून आणि त्यांना जो अपमान व्हायचा जो भाऊ त्याचं बोलणं वागणं मारहाण करणं त्यातून कधी मी त्यांना सोडवतोय असं मला अच्छा, अच्छा. असं त्यावेळी मनामध्ये ते शिकायचं. घोळत होतं की शिकायचं आणि चांगली कुठेतरी नोकरी किंवा नोकरी काहीतरी करायची. उद्योग व्यवसाय करावा असे काहीतरी असं- विचार त्या असं- काळामध्ये असतील. मग 10वी नंतर म्हणजे त्या जुन्या मॅट्रिक नंतर जुन्या मॅट्रिक नंतर मी कॉलेजला जायचं म्हणालो तर वडील म्हणाले की माझ्याकडे तुला कॉलेजला पाठवण्या एवढे पैसे नाही आहेत काही नाही. हां. मग पण म्हटलं मला काही देऊ नका तुम्ही मला सोडा मी काहीतरी काम करेन आणि शिकेन. शिकेन, हो. तर ते म्हटले थोडे दिवस तुला मी डबा द्यायचा प्रयत्न करतो तर म्हटलं तो पण नको दिला त्याने डबा थोडे दिवस म्हणजे एसटीने डबे यायचे आणि मग मी न्यू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सुदैवाने 32 रुपयामध्ये राहणं आणि जेवण महिन्याला एवढी सोय होती. मग अच्छा, ते सुरुवातीला त्यांनी 2-4 महिने असं हे केलं. हां. त्यामुळे मी तिथे प्री डिग्री सायन्स पर्यंत त्यातला काही भाग असा शिकलो. हो, बरं. आणि नंतर मग म्हटलं हेही पैसे आता वडिलांना द्यायला त्रास नको करायला. हां. एवढे तरी नेमके कसे पैसे त्यांना मिळणार बरोबर, किती हो, एक ओझं उचललं की 10 पैसे त्या काळात 72-73चा काळ. अच्छा. आणि मग मी तिथून हॉटेलमध्ये नोकरी पत्करली. बरं, बरं. माझे भाऊ इथे एक पोस्टमन होते चुलत अच्छा, भाऊ. हां. ते म्हणले चल आपण तुला नोकरी मी बघतो आणि मग ते करमरकर काका म्हणून होते त्यांच्या लॉजमध्ये मी नोकरी 40 रुपये पगारावर सुरुवात केली आणि मग आई वडिलांना सांगितलं की आता तुम्ही काळजी करू नका मला माझ्या शिक्षणाचा खर्च माझा मी आता यातून काढणार निघतो आहे. आणि लागलं तर तुम्हाला पैसे पाठवून देणार. अच्छा. त्यावेळी मी त्यातले 10 रुपये त्यांना पाठवून देत होतो. बरं 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 बरं. मग तिथे शिकत असताना शेजारी आजूबाजूचे लोक यायचे. 1-2 वर्ष मी प्रसिद्ध झालो भगवान असं म्हणून. मग काही ट्रान्सपोर्टचे लोक यायचे काही अधिकारी यायचे. हो, हो. तर ते मला विचारायचे अरे क्या कर रहा है तर मी म्हणायचं मैं पढ़ाई कर रहा हूँ. कैसी पढ़ाई कर रहा है मैं कॉलेज पढ़ रहा हूँ. मग ते म्हटले की फिर इधर क्यों चढ़ रहा है चलो मैं तेरे को दुसरी नोकरी देता हूँ असं म्हणून ते ट्रान्सपोर्टवाल्यांनी म्हटले आमच्याकडे नोकरीला या. हां. त्याच्या आधी मालक पण म्हणाले तुला पगार कमी पडत असेल तर दुसरी नोकरी कर. ते वाईन शॉपमध्ये सेल्समनचं पण काम कर हो. तुला पगार वाढवून देतो. हां, हां, हां. आणि त्यावेळी धर्मसंकट होतं माझ्या पुढे हो, की ज्या दारूनी माझ्या घराचं नुकसान झालेलं आहे हो, त्याच्यात आपण नोकरी करायची काय. हो, हो, हो. पण त्यावेळी मनावर दगड ठेवून असं म्हटलं की पैसे आणखीन 40 रुपये मिळतात गावाकडे पाठवता येतील आपण दारू प्यायची नाही किंवा बाटलीला स्पर्श करायचा दारूला स्पर्श करायचा नाही. मी म्हटलं आता काही नाईलाज आहे. नाईलाज. मग त्यांना म्हटलं काका द्या मला नोकरी मी नाईलाजानं स्वीकारते पण द्या. आणि मग ती नोकरी केली 40-80 रुपये पगार झाला. हो, हो. आता म्हटलं यातून बाहेर कसं पडायचं म्हणून मग ते ट्रान्सपोर्टवाले म्हणाले तेरे को नोकरी देता हूं चलो. मग तिथे नोकरी केली तर एकदम 180 रुपयाची नोकरी झाली. बरं. 80 वरून 180 आणि मग तिथे मग कॉलेज संपेपर्यंत खूप छान असं म्हणजे ट्रान्सपोर्ट कंपनीत माझं मग ट्रान्सपोर्ट कंपनी ह्या 2 नोकऱ्या सोडून दिल्या. त्या 2 नोकऱ्या मग इथली ट्रान्सपोर्ट कंपनी कलकत्त्याची होती ती बंद झाली. मग सांगलीच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये गेलो. तिथे मॅनेजर चांगले होते ते इकडे यायचे. ते म्हणाले भगवान को इधर भेज दो. कलकत्त्याचे मालक होते ते हॉटेलला येऊन राहिले ते म्हटले हे बंद करतोय आम्ही तुम्हाला क्या ख्याल है. म्हटलं मैं नोकरी छोड़ने वाला हूँ. तर ते म्हणले की चलो चलो कलकत्ता चलो दिल्ली चलो उधर आपको मैनेजर बनाते हैं पढ़ा लिखा है. बोले नहीं मुझे और पढ़ना है. म्हणजे त्यावेळी ते म्हटले पढ़ के क्या करेगा पैसा ही कमाना है ना हम देंगे ना. म्हणलं नाही मुझे नहीं करना है मुझे पढ़ाई करना है. म्हणून तिथे काम केलं. तिथून घाडगे पाटील ट्रान्सपोर्टमध्ये कोल्हापुरात परत यायचं म्हणून किर्लोस्कर घाडगे पाटील मध्ये आलो. तिथे 180 ते 244 अधिक 6 रुपये ट्रान्सपोर्टचा अनुभव म्हणून स्कूटरेटची कंपनी होती तिथे नोकरी मिळाली. आणि तिथे नोकरी मिळाल्यानंतर लोक म्हणाले अरे BA इंग्लिश आतापर्यंत तू झालायस म्हणून एक मित्र BM पाटील म्हणून म्हणाले की अरे आता तू शिक्षक होऊ शकतोस. म्हणून मला नाही शिक्षक व्हायचं मला साहेबच व्हायचं. बरं ते म्हटले अरे तुला आता एवढे पैसे मिळत आहेत 240 कसे पैसे मिळत आहेत 250 आणि इथे तुला गेलास तर 400 रुपये मिळतील. म्हणलं कुठे आहेत अशा नोकऱ्या. ते म्हणले मी आता हे पत्र देतो पडळ हायस्कूलला जा मी त्या गावचं आहे ते शिक्षण खात्यात काम करत होते तर म्हटलं जाऊन बघूया. तर गेलो आणि ते म्हटले घ्या तास घ्या लेसन घ्या.
हा. लेसन घेतला. हेडमास्टर पण ओळखीचे तिकडच्याच भागात असल्यामुळे निघाल. ते म्हटले चांगलं शिकवताय तुम्ही, राहा इथे. अच्छा तिथे राहिलो. तिथून मग ते म्हटले तुम्हाला मी आता BEd ला पाठवतो. अच्छा हा. मग ते SMTT चांगल्या उत्कृष्ट लीलाताईंच्या कॉलेजमध्ये आलो. तिथून तिकडे परत नोकरीला गेलो. अच्छा पण तिथे त्यांनी एका मित्राला काढायचं ठरवलं, BH पाटील म्हणून. ते आता वारणीत तिकडे आहे जाकल्यामध्ये. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी भांडलो. ते म्हणाले आता आम्ही दोघांना पण काढतोय. हा. म्हणून तिथून बाहेर पडलो. तिथून मग इमॅन्युअल इंग्लिश स्कूल म्हणून एक सांगलीला आहे, तिथे माझ्या एक टीचर होत्या. तिथे गेलो मी. तिथे इंग्लिश मिडियम शाळा होती. अगोदर सुरुवातीला म्हटले ते तुम्हाला आम्ही काय देऊ शकत नाही. तर त्या मॅडम मला मुलाखत तर घेऊन बघा. त्यांनी दिवसभराची मुलाखत घेतली, शिकवायला लावलं, विचारलं. आम्ही 8-10 जण होतो. तिथं सिलेक्शन झालं. पण ते ग्रँटेबल नव्हतं म्हणून ते इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सोडलं आणि कोकणात पैसा पण इंग्लिशमध्ये गेलो. त्यांच्या मुलाखती कोकणातल्या इथे व्हायच्या. मग त्यांनी एक टेस्ट घेतली 20 मार्काची. त्यात आम्ही 2 जण निवडलो होतो. मला 17.5 आणि दुसऱ्या माणसाला 18 मार्क होते. मग ते म्हटले तुला कमी मार्क पडले, अर्धा टक्का, पण तू MA झालेला आहेस आणि आम्हाला MA पण क्लास नसलेला ज्युनियरला शिकवायला उपयोगी पडू शकेल असा माणूस तू आहेस. त्यामुळे तुम्ही आता आमच्या बरोबरच यायचं. तर म्हटलं आता लगेच मी येऊ शकत नाही. म्हटले तुझी कागदपत्र आमच्या ताब्यात दे. तर नोकरी तर पाहिजे होती. म्हटलं घ्या कागदपत्र ताब्यात. आणि मग 1-2 दिवसांनी मी तिकडे जाऊन रुजू झालो. अच्छा अच्छा अच्छा. कोणतं गाव होतं ते? संगमेश्वर. पैसा पण इंग्लिश. तुम्ही कोकणात त्या बाजूला प्रवास सुरू झाला. कोकणातला प्रवास सुरू झाला. अच्छा. म्हणजे तो त्या ट्रान्सपोर्ट कंपनीतून एकदम शिक्षकी पेशामध्ये आणि हा इथे ज्युनियर म्हणजे हायस्कूलवरून ज्युनियर कॉलेज पर्यंतचा प्रवास तुमचा झाला. मग या टप्प्यावर भेटलेले तुमचे सहकारी, सहशिक्षक वगैरे ते कोणी आठवत? या टप्प्यामध्ये हायस्कूलला मकासरे नावाचे हेडमास्टर होते आणि ते जरा स्ट्रिक्ट होते. म्हणजे कधीतरी चर्चेमध्ये थोडं, मी इंग्लिश मिडियम मधून गेलेलो नव्हतो, ते इंग्लिश मिडियम मध्ये शिकले असतील. पण मिसेस जॉर्ज म्हणून एक खूप प्राध्यापिका चांगल्या होत्या आणि जेकब म्हणून एक चांगले मराठीचे शिक्षक होते, तिथलेच मिरजेचे. आणि जॉर्ज होत्या त्या बाहेरच्या होत्या. त्यांचे मिस्टर वॉलनेसमध्ये काम करत होते. तर ते मला आधार द्यायचे. आणि त्या काळामध्ये त्यांनी शिकवणीची परवानगी होती. तर मी 2-4 फॅमिलीमध्ये शिकवत होतो. तिथे एक लड्डा फॅमिली म्हणून होती. तर 5 मुलांची शिकवणी एकाच घरात त्यांनी मला दिली होती. 1-2-3 तास आणि आमच्या या सगळ्या मुलांना शिकवा. खूप छान आदरानं वागवायचे. पण शेवटी ते शिक्षक खूपच चांगले होते. त्यांचा मला आधार आणि मार्गदर्शन पण होतं. पैसा फंडला होतो तिथे पण चांगले शिक्षक आहे. PV जोशी, KP जोशी, RG जोशी, मुख्याध्यापक भिडे सर. म्हणजे मी मुलाखत घेऊन तुम्हाला आणलेले आहे. त्यानंतर पिसाळ सर म्हणून माझे सवंगडी इकडून गेलेले. त्यानंतर एक कुलकर्णी सर म्हणून CB कुलकर्णी, इकडून गेलेल्या लोकांचा आमचा एक संग्रह झाला होता, ग्रुप झाला होता. आणि त्या सगळ्यांचं अतिशय चांगलं सहकार्य. म्हणजे मीही त्यांना मार्गदर्शन करत होतो आणि एक छान असा समूह आणि तिथले पण शिक्षक असे. मग तोपर्यंत इकडे घरची जी परिस्थिती होती की वडील थोडंसं ते कष्टाचं काम करायचे, त्याच्यामध्ये काही बदल होत गेले? त्याच्यामध्ये बदल होत गेले. मग मी त्यांना सांगायला सुरुवात केली की आता मला पैसे मिळत आहेत, मी तुम्हाला पैसे वाटतोय, हे काम तुम्ही आता बंद करा. पण तरी पण ते थोडे दिवस सुरूच होतं. त्यांना वाटायचं नाही असू दे, मला अजून मी चढू शकतो ST वरती, जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत मी करीन. पण नंतर म्हटलं मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. त्यांना कोल्हापूरला आलं की त्यांना भरपूर बाजार घेऊन जायचं असं असायचं. पण त्यावेळेला पगार इतके नसायचे. म्हणजे मी कॉलेज करतोय तोपर्यंत. पण नंतर चांगल्या प्रकारे हे झालं, म्हणजे 82-83 पर्यंत. मग तिथून नंतर मग इकडे यायचं. आई वडील दूर राहतात म्हणून मग इकडे मी जागा शोधत होतो, नोकरी शोधत होतो. तर इथे आंतरभारतीमध्ये मग मी आलो, कोरगावकर हायस्कूलला आलो. त्या कोरगावकर हायस्कूलमध्ये 1-2 वर्ष तिथे मी नोकरी केली. तिथे खूप चांगलं काम केलं. तिथे पण खूप चांगले मित्र भेटले, मुख्याध्यापकही चांगले भेटले, मित्रही चांगले भेटले. राको चौगले, MB शेख, तिथले शिंदे सर म्हणून जे होते ते, RT माने, RS माने, अशी खूप चांगली मंडळी तिथे भेटली. आणि तिथल्या झोपडपट्टीतल्या मुलांच्या मध्ये काम करता आलं. अच्छा. खूप चांगलं काम. म्हणजे आम्ही एक पत्रावळी मॅडम म्हणून होत्या, आम्ही 2-3 चौगले वगैरे असेच ह्या मुलांना मदत करण्यासाठी शाळा संपल्यानंतर जायचं. त्यांना वह्या पुस्तकं जुनी आणून द्यायची, कपडे आणून द्यायचे. असं 1-2-3 वर्ष 2 वर्ष खूप छान तिथं काम केलं. आणि मग कोल्हापूरमध्ये आलो, गावाच्या जवळ आलो आपण. हेडमास्टर सोडायला तयार नव्हते संगमेश्वरची. म्हणजे मी ज्यावेळी तिथून आलो त्यावेळी पूर्ण शाळा ST स्टँड वरती रडत आलेली होती, मुलं वगैरे असे. आणि ते पण म्हणत होते की तुम्ही इथं नाव मिळवलंय, तुम्ही 4-5 जण शिक्षक आहात, तुम्हाला बाकीचे
संस्थाचालक बोलवत आहेत, सगळ्या लोकांना आम्हाला द्या ह्या म्हणून. इतकं चांगलं तुम्ही नाव मिळवलंय, मुलांना स्पर्धेला पाठवताय. तर मी म्हटलं मला आई वडिलांच्या जवळ जायचंय, मला त्यांना गरज आहे माझी. मग ते म्हणाले तुम्ही पुढे शिकणार आहात, आई वडील पाहिजे तर जा तुम्ही. मग ही नोकरी मिळाली, मी इकडे आलो. अच्छा. आणि तुम्ही पुढचं शिक्षण तुमचं सुरूच होतं. त्यावेळी मी MA झालेलो होतो, पुन्हा MA इम्प्रुव्हमेंट केली, तो क्लास मिळाला. आता म्हटलं मग कॉलेजची नोकरी शोधायची. आणि मग ते गोखले कॉलेजमध्ये एक मित्र होते निवास पाटील म्हणून, ते म्हणाले भगवानराव आपल्याकडे इथे एक जागा आहे, एक मॅडम तिकडे वेगळ्या विद्यापीठात MPhil ला गेलेले, ती रजेच्या मुत्तीतली जागा होती, तिथं ही स्कूल सोडलं आणि तिथे सुरुवात केली, गोखले कॉलेजमध्ये सुरुवात केली. तिथून महाविद्यालयीन नोकरीचा प्राध्यापकीचा सुरुवात झाली. ह्या तो आता मी तुमचं शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही प्रवास झाला शिक्षक म्हणून, तर ह्याच्यामधला तुमचा आनंदाचा प्रसंग कोणता सांगाल की जो आजही तुम्हाला आठवतो आणि चांगलं वाटतं, म्हणजे ते आठवलं? यातला मी इंग्रजी शाळेत मला काम करायला मिळतंय. म्हणजे इथे सेंट झेवियर स्कूल म्हणून आहे, तिथे मी एकदा मुलाखतीला गेलो होतो आणि तिथे खूप चांगले शिक्षक होते. तर तिथे माझी मुलाखतच घेत नव्हते, तुम्ही इंग्लिश मधून शिकलेलं नाही म्हणून, कॉन्व्हेंट एज्युकेटेड नसल्यामुळे. तर मी त्यांना म्हणालो की मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज करून आलोय, माझी मुलाखत घ्या, मला नका तुम्ही निवडू, मुलाखत घ्या. ती मुलाखत घेतल्यानंतर माझी निवड झाली. तो मला खूप आनंद झाला की अरे मला इंग्लिश येतंय. म्हणजे जिथे तुमची मुलाखत घेण्याची त्यांची तेवढी तयारी नव्हती तयारी, तिथं मुलाखत घेऊन तुमची निवड झाली. आणि माझी मुलाखत संपते आणि बाहेर काचपेटीत ते लावायला येतात, तोपर्यंत मधुकर गायकवाड नावाचा माझाच मित्र बीएडचा आला. तो म्हणाला तुझ्या हातात एक ऑर्डर आहे आणि मी ख्रिश्चन आहे, मला ही नोकरी मिळू शकते, तू जर नाकारलीस तर. अच्छा. मग मी म्हणालो ठीक आहे. आणि तिथेच मी त्या फादरना हे दिलं की माय फ्रेंड वॉन्ट्स टू जॉईन, तुम्ही त्याची इंटरव्ह्यू घ्या, मी सरेंडर करतोय. अच्छा. अरे बाप, म्हणजे तर एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असा तो प्रसंग. मला आता तो मूर्खपणा वाटतोय की ज्या शाळेत मला ड्रीम स्कूल म्हणून काम करायचं होतं तिथे मी नाही करू शकलो. पण नंतर मग ज्यावेळी प्राध्यापक झालो, प्राध्यापक म्हणून गोखले कॉलेजमध्ये उभा राहिलो आणि परमनंट नोकरी ज्यावेळी इचलकरंजीमध्ये मला मिळाली आणि वर्गामध्ये मी तासभर शिकवतो आणि मुलं आनंदाने ऐकतायत, तो आनंदाचा क्षण. अच्छा. त्याच्यानंतर विद्यापीठात पोहोचलेला, विद्यापीठात निवड झाली आणि अधिकारी झालो, तो क्षण. अच्छा. प्राचार्य झालो, तो क्षण. असे टप्प्याटप्प्यावरचे आनंदाचे क्षण. पण थोडेसे गंभीर पण असे काही प्रसंग काही गंभीर प्रसंग आले. एक उदाहरण दाखल. त्यातला गंभीर प्रसंग म्हणजे मी व्यंकटेश कॉलेजमध्ये लागल्यानंतर तिथे ते विनाअनुदानित कॉलेज होतं आणि अनुदानित नोकरी सोडून गेलो होतो. पण पहिल्या 1-2 वर्षामध्येच तिथे अनियमित पेमेंट व्हायची म्हणून थोडा प्रॉब्लेम सुरू झाला. अच्छा. आणि मग प्राध्यापक संघटना, सुटा नावाची जी संघटना आहे त्याचे आम्ही मेंबर झालो आणि मग त्याच्यातून ते लढे सुरू झाले. लढे सुरू झाल्यानंतर एक फॅकल्टी बंद झाली, कला शाखा बंद झाली. कॉमर्स, आर्ट्स, सायन्स होतं, सायन्स बंद झालं, मग कॉमर्स बंद झालं आणि लोकांना नोकरीतून काढण्यात आलं. त्यात मलाही काढण्यात आलं. म्हणजे मी होतो, मी त्यांना विनंती करत होतो, पण ते म्हणले तुम्हाला आम्ही काढतोय, तुम्ही पुढारी आहात किंवा कॉम्रेड आहात किंवा ते काही थोडस. तो क्षण फार गंभीर की आई वडिलांना तर आपण मदत करायची ठरवली नाही, आता तर नोकरी नाही. आणि त्यावेळी गावी बराच वेळ राहिलो आणि लोक म्हटले की आई वडील म्हणले अरे तुझं जूनला शाळा सुरू होते, कॉलेज सुरू होते, तू जुलैपर्यंत का थांबलायस अजून, काय झालंय असं. तो क्षण प्रसंग होता. त्यातून कसा मार्ग निघाला? त्यातून मी नोकरीच्या शोधात होतो. मग तात्पुरतं कोर्टात केस होती आणि इकडे महावीर कॉलेजमध्ये डॉक्टर मिर्झे म्हणून तिथले अध्यक्ष होते. मी प्राथमिक शाळा इकडे माध्यमिकला काम करत असल्यामुळे तिथे ते चेअरमन होते, तर त्यांची ओळख होती. तर ते म्हणाले गुरुजी तुम्ही इकडे काय, तर म्हटलं माझी तिकडची नोकरी गेली आणि मला आता नोकरी पाहिजे. ते गुरुजीच मला म्हणायचे ते. मग तुम्ही ते सभेत म्हटले बघा हे गुरुजी चांगलं शिकवणार आहेत, घ्या त्यांचा इंटरव्ह्यू. आणि तिथे महावीरला इंटरव्ह्यू चांगला झाला, इंटरव्ह्यूला लागलो आणि तिथे 2-3 महिने 4 महिने होत आहेत तोपर्यंत केस माझ्यासारखी झाली ट्रायब्युनलमध्ये. 10-11 लोकांच्या केसेस होत्या, पण सुदैवानं त्यांचं नाही झाल्या, त्यांच्या दुर्दैवानं त्यांच्या. मला काय मी प्रेझेंटेशन छान केलं होतं. त्यावेळेचे जाधव सर म्हणून, संभाजीराव जाधव म्हणून जे नेते होते ते केस चालवायला होते आणि ती माझ्यासारखे झाल्यानंतर ते म्हटले तिकडे आता ग्रँटेबल कॉलेज होईल आणि तुम्ही तिथे परत जा. आणि तिथे परत गेल्यानंतर मग रुटीन सुरू झालं. अच्छा. बरं.
श्रोते हो, आपण डॉक्टर भगवान महादेव तथा BM हिरडेकर सरांचं जीवन गाणं, त्यांच्या आयुष्यातले अनुभव जाणून घेतो आहोत. त्यांच्याशी संवाद साधतायत प्रवीण चिपळूणकर. हिरडेकर सरांचं बालपण, शैक्षणिक वाटचाल, कठीण आनंददायी प्रसंग आज आपण ऐकलेत. पण आणखीही बरीच मोठी त्यांची कारकीर्द आपल्याला जाणून घ्यायची आहे या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. आता त्यांच्या आवडीचं एक गाणं ऐकूया आणि आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात इथेच थांबूया. फिरत्याचा कावरती देती मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळती सर्व पसार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळती सर्व पसारा. आभाळत मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत न पार. तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या गुणाचे कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. तूच घडविती तूच फोडीती, पुरवाळती तूच काढती. तूच घडविती तूच फोडीती, पुरवाळती तूच काढती. नकळे यातून काय जोडीती, देसी डोळे परिनिती, कया पुढे अंधार. तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. फिरत्याचा कावरती देती मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे, जीवन गाणे, जीवन गाणे. माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AR ॲपवरती.